हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत. हिवाळा स्पेशल मोरावळा. तुम्ही बघू शकता मोरावळा किती मस्त दिसतोय. तर आज आपण फोडींचा मोरावळा कसा बनवायचा ते बघणार आहोत, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. तर आपल्याला बहुगुणी मोरावळा आज आपण बनवणार आहोत. तर बहुगुणी मोरावळा जास्तीत जास्त वेळ कसा टिकेल आपण त्याची सुद्धा काळजी आज घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर सुरुवात करूया मोरावळा बनवायला. तर सगळ्यात आधी आपण घेतलेला आहे अर्धा किलो आवळे. त्या आवळ्यांना आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे. तर बघा, अशा प्रकारचे जे एकदम फ्रेश आवळे असतात हे आपण मोरावळा बनवण्यासाठी वापरणार आहोत. तर चला आता आपण या आवळ्यांना आधी स्टीम देऊन घेऊयात. तर स्टीम देण्यासाठी आपण एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यावरती जी स्टीम देण्यासाठी आपण जी जाळी वापरतो ती जाळी ठेवलेली आहे आणि त्यावरती आपण आपले आवळे रचलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला वाफेवरती या आवळ्यांना शिजवून घ्यायचं आहे. तर एक 5 ते 7 मिनिटांमध्ये एकदम मस्तपैकी हे आवळे शिजून होतात. तर बघा, 5 ते 7 मिनिटांनी आपण हे उघडून बघणार आहोत आणि गॅस बंद करूयात. तर बघा किती मस्त त्याला वाफ बसलेली आहे. तर बघा, अशा प्रकारे हळूहळू त्याच्या पाकळ्यासुद्धा वेगळ्या होऊ लागल्या आहेत, जे याचा अर्थ एकदम मस्त वाफ त्याला बसलेली आहे. तर आता आपण हे थोडं थंड करूयात आणि मग याच्या फोडी मोकळ्या करून घेऊयात. तर बघा, थंड केल्याच्या नंतर किती सहज याच्या फोडी मोकळ्या होतात. तर बघा, एकदम मस्त अशा पद्धतीने आपण अशाच प्रकारे या सगळ्या आवळ्यांच्या अशाच फोडी करून घेणार आहोत. अगदी पटकन असा होणारा आपला मोरावळा हे बनवण्यासाठी सुद्धा फक्त 2 वस्तू लागतात, आवळे आणि साखर, आणि एकदम अप्रतिम आपला मोरावळा तयार होतो. बहुगुणी मोरावळा आपला तयार होतो. तर बघा, अशा प्रकारे किती सहज त्याच्या फोडी निघतात. तर आणि त्याची जी बी असते ती आपण साईडला काढणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपले सगळे अशा आवळ्यांच्या फोडी करून झालेल्या आहेत आणि आता आपण मोरावळा बनवायला घेऊयात. तर आपण ज्या पॅनमध्ये मोरावळा बनवणार आहोत तर त्या पॅनमध्येच आपण ह्या सगळ्या फोडी घालूयात. आणि ह्या अर्धा किलो आवळ्यांसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो साखर. आपलं अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो साखर आपण यात घालणार आहोत. आता हे परतून घेऊयात. जसं जसं आपण परतू तसं तसं या साखरेचा पाक व्हायला लागेल. एक 5 मिनिटांमध्ये या साखरेचं पूर्ण पाणी झालेलं असेल. बघा, अशा प्रकारे मस्तपैकी त्या साखरेचं पाणी झालेलं आहे आणि त्या साखरेचा पाक हळूहळू व्हायला सुरुवात झालेला आहे. या पाक होताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, पाक कच्चाही राहायला नको. पाक जर कच्चा राहिला तर मोरावळा जास्त वेळ टिकत नाही आणि पाक जर खूप पक्का झाला तर तो पाक आवळ्यांच्या फोडीमध्ये मुरत नाही, मग मोरावळा टेस्टला बिघडतो. त्यासाठी आपल्याला मीडियम स्वरूपामध्ये आपल्याला हा पाक बनवायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण हा पाक सुरुवातीला बनवत आहोत. तर अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये हा आपला नंतरची जी प्रोसेस आहे याला फक्त 5 ते 7 मिनिट लागतात. तर बघा, हे आपण असं कंटिन्यू परतत राहूया. तर हळूहळू हा फेस कमी व्हायला लागला की समजायचं की आपला पाक एकदम व्यवस्थित होतोय आणि कलरसुद्धा चेंज होतो. तर बघा, अशा पद्धतीने ज्युसी मोरावळा आपला आता तयार झालेला आहे आणि कलरसुद्धा याचा बदललेला आहे. याला थोडा ब्राउनिश कलर येतो. तुम्ही बघू शकता किती मस्त असा मोरावळा आपला तयार झालेला आहे. पाक कच्चाही राहिलेला नाही आहे आणि एकदम पक्काही झालेला नाही आहे. अगदी मीडियम स्वरूपात आपण पाक याचा बनवलेला आहे. तर किती सुंदर असा बहुगुणी मोरावळा आपला तयार झालेला आहे. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.